राजकीय वर्तुळातून बातमी आहे। महामंडळ वाटपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। महिनाभरात राज्यातील महामंडळांचा वाटप होईल। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या। भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहेत। कोणता महामंडळ कोणत्या पक्षाला यावर महिनाभरात शिक्कामोर्तब होईल। महायुतीच्या पुढच्या बैठकीमध्ये महामंडळातील सदस्य वाटप होईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब होईल। तर मंत्रिपद न मिळालेल्या वजनदार आमदारांमध्ये हे महामंडळाचं वाटप होईल अशी शक्यता आहे। लवकर हे वाटप पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। या महामंडळ वाटपाच्या माध्यमातून कोणाचं राजकीय पुनर्वसन होतं हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, कसा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि काय शक्यता, कोणत्या वजनदार आमदारांचं पुनर्वसन या महामंडळ वाटपातून होऊ शकतं? एकूणच जे आमदार आहेत त्याऐवजी नेते असेल किंवा आपण म्हणतो कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या संदर्भात वाट पाहत होते। मागील 1.5 वर्षांपासून कुठेतरी नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी परिस्थिती आपल्याला महायुतीमध्ये दिसत होती आणि त्यामुळे राज्यातल्या महामंडळाचं वाटप हे कधी होणार असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यामुळे आता पाहायचं तर पुढील महिनाभरामध्ये या संदर्भातलं वाटप हे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल। एकूणच जागा वाटप लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। एकूणच महामंडळाचं वाटपासंदर्भातला जर का फॉर्म्युला पाहायचा तर भाजपच्या वाट्याला हे 48%, शिवसेनाच्या वाट्याला 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 23% महामंडळ आपल्याला मिळताना दिसणार आहे। जवळपास 170 महामंडळ आहेत आणि 750हून अधिकचे सदस्य यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच हे पुढील एका महिन्यामध्ये वाटप होत असताना कोणत्या पक्षाला कोणतं महामंडळ जात आहे यामध्ये पुढील एका महिन्यामध्ये आपल्याला शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल। या संदर्भातल्या बैठकांचा सिलसिला देखील आपल्याला समन्वय समितीच्या होताना दिसतात आणि त्यामुळे या प्रश्नी आता कोणाची वर्णी कुठे लागते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अंतिम शिक्कामोर्तब हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यानंतरच या यादीवर आपल्याला अंतिम शिक्कामोर्तब होताना दिसेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।